पारडी पोलीस स्टेशन हद्दीतील भांडेवाडी रेल्वे रुळावर एका 31 वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। सतीश मेश्राम 31 वर्ष पारडी असं मृतकाचं नाव आहे। गाडीच्या देवाणघेवाणीतून वाद झाला असून मित्रानेच मित्राची हत्या केली। पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली असून पुढील तपास करीत आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सतीश हा सेंटरिंगचं काम करत होता व त्याला दारूचे व्यसन होते। गुरुवारी रात्री तो एका मित्रासोबत घरातून बाहेर पडला, मात्र रात्रीपर्यंत तो घरीच परतला नाही व दुसऱ्या दिवशीही घरी न आल्यामुळे कुटुंबियांनी याची तक्रार पारडी पोलिसात केली होती। सायंकाळी सुमारे 7 वाजताच्या सुमारास भांडेवाडी रेल्वे रुळाजवळ निर्जन स्थळी त्याचा मृतदेह आढळून आला। त्याच्या शरीरावर धारदार शस्त्रानं वार केल्याचं स्पष्ट झालं आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व शोध मोहीम राबवून 1.5 तासाच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळल्या। कुणाल शेंडे वाठोळा असं आरोपीचं नाव असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी सखोल चौकशी केली असता आरोपी व मृतक दोघेही मित्र असून गाडीच्या देवाणघेवाणीतून दोघात वाद झाला होता व मृतकाने आरोपीच्या घरी जाऊन शिवीगाळ केली। त्याच रागातून आरोपीने मृतकाची हत्या केल्याचं समोर आलं आहे। मृतकचं नाव सतीश मेश्राम आहे, वय 31 वर्ष आहे आणि जो आरोपी आहे तो कुणाल शेंडे आहे। दोघेही परिचित होते, मित्र होते, नेहमी दोघांचं बोलणं राहायचं। मृतक जे आहे पारडी हद्दीतला आहे आणि आरोपी वाटोळ्याच्या हद्दीत राहतो। 3 दिवसापूर्वी गाडी त्याने दिले होतं मृतकला, आरोपीने त्याच्या नातेवाईकाची होती आणि तो गाडी परत करत नव्हता। याच्यावरनं 3 दिवसापूर्वी त्यांचा वाद झालेला होता आणि त्याचप्रमाणे मृतक आरोपीच्या घरी जाऊन त्याला शिवीगाळ करून आलेला होता। ह्याच गोष्टीच्या मनात राग धरून आरोपीने 2 तारखेला रेल्वे ट्रॅकवर जेव्हा ते भांडेवाडीच्या तिथे होते तिथे त्या विषयावर वाद झाला आणि त्याच विषयाच्या मनात राग धरून आरोपीने मृतकाला शस्त्राने वार करून मारले। आरोपीवर आम्ही चेक केला, आरोपीवर कुठलाच रेकॉर्ड नाही आहे, कुठलेही गुन्हे त्याच्यावर दाखल नाही आहे। मृतकावर फक्त एक 420चा गुन्हा दाखल आहे, त्याच्यावर पण कुठले क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे। आणि ही कामगिरी 7 वाजता आम्हाला जसं माहीत पडलं सगळं आम्ही स्टाफचा पोहोचला, वरिष्ठ पोहोचले आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आरोपीला जवळपास आम्ही 1 ते 1.5 तासात त्याला ताब्यात घेतलं आणि त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। मृतक जे होता तो रोजंदारीवर काम करायचा, सेंटरिंगच्या कामाला जायचा आणि जो आरोपी आहे तो ऑटो रिक्षा चालक आहे।